तर तुम्ही दोघे एकमेकांना खूप चांगलं ओळखत असणार ना, की आता ही काय बोलेल किंवा आता ही काय बोलेल. तर माझ्याकडे गेम आहे, हाऊ वेल डू यू नो ईच अदर. ओके, एकमेकींबद्दलच्या काही गोष्टी मी विचारेन, त्या सांगायच्या. ओके, आवडता पदार्थ म्हणजे सेटवर ह्या पदार्थाचा उल्लेख झाला असेल बऱ्याचदा. चॉकलेट केक आय थिंक रसिकाला आवडतो. पण म्हणजे नॉट ओनली दॅट, वन ऑफ द थिंग्स. आणि मला असं काय पुरणपोळी तुला आवडते का? नाही, तिळपोळी. पुरणपोळी, हां तिळपोळी. तिळपोळी, हां तिळपोळी. तिळपोळीचं नाव ऐकून असं मला आठवतं. तू आणली होतीस घरून माझ्यासाठी आणि खूप खाल्ली होती. ती अशी होती की मी ठेवणार आहे, पण ठीक आहे तुला हवी तर घे वगैरे. ठीक आहे, एक आवडली, अजून एखादी खाल्लीस तरी चालेल वगैरे असं केलं. आणि प्रियदर्शनीचं मला माहिती आहे, एकतर माशे. एकदा प्रिया कुठेतरी नाही, ही कुठेतरी गेली होती आणि तिला तिथे गिफ्ट म्हणून मासे मिळाले, मासे. बरं आम्ही दोघी होतो तिकडे, गिफ्ट म्हणून आम्हाला दोघींनाही मिळाले. तर ती इतकी मासे माझ्याकडे वगैरे असं करून मी आज घरी जाऊन मासे बनवणार. आणि भेंडीची भाजी, आमच्या प्रियदर्शनीला भेंडीची भाजी खूप आवडते. आता लंडनवरनं आल्या आल्या एक स्टोरी आली ज्याच्यामध्ये भेंडीची भाजी आणि पोळी होती. बरं, तो जो तुमचा जो पंच होता ना, की तुझा नवरा केक घेऊन आला होता, तो चॉकलेट केकच होता का? बास ना आता यार, नवीन सीझन, नवीन गोष्टी, खुलासा झाला पाहिजे. खरं तर मे महिना होता, मे जूनच्या ज्या लॉकडाऊन, सेकंड लॉकडाऊनमध्ये आम्ही दमणला होतो. सो तो आंबे घेऊन आला होता. पण आता आंबे घेऊन आला होता वगैरे असं न म्हणता गौऱ्याने ते केक घेऊन आला होता वगैरे. तर त्या हास्य जत्रेतल्या सगळ्याच गोष्टी इतक्या खऱ्या नसतात. त्यामुळे प्लीज आता बास. हां, पार्शली खऱ्या असतात. पण हां, आला होता, प्रेमापोटी आला होता. आणि एक कारण की आता काय, मी आंबे मिळाले आहेत ग, खूप छान आहेत, सगळ्यांसाठी घेऊन येतो असं करून तो सगळ्यांसाठी आंबे घेऊन आला होता. बरं, एक पेटेंट शब्द जो सतत वाक्यामध्ये येतोच किंवा बोलताना येतोच, असं एक वर्ड असतो ना प्रत्येकाचा, ब्रो किंवा काय. पेटंट शब्दापेक्षा रसिका जसं बोलते तसं मी जास्त बेटर बोलू शकेन रॅदर दॅन एक शब्द असा. शब्द सांगण्यापेक्षा टोन. रवी मला माहिती आहे, प्रियदर्शनीला कुठलीही गोष्ट अशी खूप आवडली, खूप क्यूट वाटली आणि असं तर एक सतत एक वगैरे. आणि एकदा तर आम्ही म्हणजे स्किटमध्ये एकत्र होतो आणि मी आणि ईशा होतो आणि आम्ही रिहर्सल करता करता सेम रिॲक्शन एकाच वेळी दिली आणि हीच होती. संगतीचा परिणाम हळूहळू होतं, ते पसरत चाललंय. ओके, कोणत्या गोष्टीचा राग येतो म्हणजे टॉलरेट नाही करू शकत अजिबात, सेटवर रिहर्सल असू दे किंवा नॉर्मल तुम्ही मेकअप रूममध्ये बसले असाल तर एका गोष्टीचा असा राग येतो पटकन आणि आपल्याला बघून कळतं की हिला राग आलाय? मला असं वाटतं रसिकाला ना स्किट कुठल्या दिशेने चाललंय आणि काय पर्पज आहे या पंचचा किंवा या वाक्याचा, ह्याचं तिला सेन्स खूप चांगला आहे. सो जेव्हा ते गडबडायला लागतं 5-6 जणांच्या स्किटमध्ये की सरांनी सांगितलेलं अप्रोच नाही पकडत, तेव्हा तिची चिडचिड व्हायला लागते जरा बारीकशी. आणि ऑल्सो रिगार्डिंग रिहर्सल्स रसिकाची चिडचिड होताना मी पाहिली आहे की रिहर्सल हवी, तुम्ही रिहर्सलबद्दल इनडिसिप्लिन नाही असू शकत, याबद्दल तिला राग येतो. प्रियदर्शनीला टिशूंचा गैरवापर केला, टिशूंचा अतिवापर केला तर तिला अजिबात आवडत नाही. तिला स्वच्छता लागते किंवा प्लास्टिकचा वापर किंवा तिला झाडं लावायला आवडतात आणि ह्या सगळ्या गोष्टी जरा बेशिस्त इकडे तिकडे झाल्या की ती चिडते आणि ती सरळ थेट तोंडावर छान गोड शब्दात सांगते तिच्या पुणेरी ठसक्यात लोकांना. आणि अर्थात परफॉर्मन्स पण, म्हणजे तिला जर का तिला जिथपर्यंत पोहोचायचं आहे तिथपर्यंत ती नाही पोहोचू शकली एखाद्या स्किटनंतर, तर तिची चिडचिड झालेली आतल्या आत किंवा तिचा चेहरा खूप बोलका आहे, त्यामुळे तिला लगेचच कळतं की आज नाही मजा आली फुल परफॉर्मन्समध्ये किंवा अजून व्हायला हवं होतं किंवा रिहर्सल नाही झाली. जे म्हणाले ते आमच्या सगळ्यांचंच आहे, पण तेच वन ऑफ द रिझन आहे की आज इतका सीझन, हा सीझनपर्यंत आपण येऊन पोचलो आहे. बरं, टोपण नाव काय आहेत का दोघींची? रस्सा. तिचा
प्रिया, पियू. मला नव्याने कळलं होतं की काही हिचे जवळचे लोक हिला पियू म्हणतात, तर मग मध्यंतरी मी सुरू केलं होतं पियू म्हणणं. असं स्किटमध्ये पण टाकून द्या. तर मजा आली, कारण का स्किटच्या बाहेर किंवा ह्या शोच्या बाहेर तुम्हाला ओळखता आलं आणि तुम्ही दोघी एकमेकींना ओळखता यार चांगलं. सो थँक्यू सो मच आणि नव्या सीझनसाठी ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच.